विधानं ही शेवटी समयोचित त्या ठिकाणी असली पाहिजे. ठीक आहे. तर अशी एक माहिती मिळते की फुकटींचा राजीनामा पक्षांतर्गतच घेतला जाणार नाही किंवा पत्ते खेळणं म्हणजे इतपत नाही, प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, अशी काही चर्चा झाली का पक्षामध्ये? मी सांगितलं ना, माझं या विषयावरती बोललं नाही म्हणून. पण राज्याचे कृषी मंत्री सारख्या व्यक्ती संवेदनशील असलं पाहिजे, तितकी संवेदनशीलता माणिकराव कोकाटे यांच्याकडनं दाखवली जात नाही असं काही आहे का? कारण कृषी मंत्री आता या विषयावरती मी एकदा बोलल्यावर अधिक काय बोललं मला स्वतःला उचित वाटत नाही. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, ते या संदर्भातली पुढची भूमिका पक्ष आणि इतर काय ते बोलतील. सुप्रिया सुळे आणि बाकीच्या नेत्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे कोकाटे. नाही, आता विरोधकांनी काय मागणी करावी हा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याही विषयावरती मला काय विशेष बोलायचं नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं काम, सशक्त लोकशाहीमधला विरोधी पक्षाचं काम कोणी आपापल्या पद्धतीने बजवावं. तर तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुमची चर्चा झाली का त्यांच्याशी किंवा त्यांचं काय एक्सप्लेनेशन होतं, काय म्हणणं होतं? नाही, माझं माणिकरावांशी बोलणं होऊ शकलं नाही. मला असं वाटतं की काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काय व्यक्त केलं. पण एक असं आहे की विधानभवनच्या अखत्यारीमधला हा संबंध विषय त्या ठिकाणी आहे. विधानसभेत, विधान परिषद आणि विधानसभेचा आवार हे पूर्णपणाने विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकक्षाखाली त्या ठिकाणी येत असतं. त्याच्यामुळे हे जे काही शूटिंगचा जे काही झालेलं असेल या संदर्भामध्ये सुद्धा ही बाब उचित नव्हतीच, म्हणजे जे काही कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये घडलं ते. पण तरीसुद्धा या सगळ्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे किंवा अधिवेशन संपायच्या 2 दिवस अगोदर विधानमंडळाच्या बाहेरही नाही, विधानमंडळामध्ये जो काही प्रकार घडला हे सर्व निंदनीय आहे. मला असं वाटतं की विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांनी या विषयाची सखोल चौकशी त्यांनी कदाचित सुरू केली असेल, करणं अत्यंत आवश्यक आहे.